नमस्कार, मी मानसी वाघ स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आनंदी जीवन। आज मी घेऊन आलेली आहे आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष आणि आज पुन्हा एकदा आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर वृषाली छापेकर मॅम। डॉक्टर वृषाली छापेकर मॅम या MD आयुर्वेद आहेत, तसेच त्यांनी योगशास्त्रात MA सुद्धा केलेला आहे। मी जास्त अधिक बोलणार नाही, आपण डायरेक्टली वळूया मुलाखतीकडे। नमस्कार मॅम, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आता योगा दिन येत आहे, आंतरराष्ट्रीय योगा दिन। त्यानिमित्ताने म्हणजे मला तुमच्याकडून खूप सारी माहिती अष्टांग योग याबद्दल हवी आहे, म्हणून मी आज आली इथे। तर योग म्हणजे काय मॅम? नमस्कार। योग दिन आता 21 जूनला आपला साजरा होणार आहे, जो की 9वा योग दिवस आहे। 2015 पासून आपण तो साजरा करायला सुरुवात केली। तर योगाची माहिती असंच सांगण्यापेक्षा त्याचं आजच्या दैनंदिन जीवनात काय उपयोग आहे त्याबद्दल मी थोडंसं बोलेन। तर सुरुवातीला योग म्हणजे काय, तर योग हा शब्दच संस्कृत युज या धातूपासून बनलेला आहे। युज म्हणजे जोडणे। दोन गोष्टींना जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याला योजना किंवा योग असं आपण म्हणतो। किती छान योग जुळून आलाय असं आपण उदाहरणादाखल सुद्धा बरेचदा शब्द वापरतो। तर योग ही संकल्पना शरीर, मन, इंद्रिय आणि आत्मा या सगळ्यांचं एकमेकांना जोडून एकमेकांच्या मध्ये प्रवाहित करणे याला योग असं म्हटलेलं आहे। आणि बऱ्याचशा व्याख्या वेगवेगळ्या ग्रंथांमधून आलेल्या आहेत, जसं पातंजल योग सूत्र आहे, हठयोग प्रदीपिका आहे, गीतेमध्ये बऱ्याचशा व्याख्या आलेल्या आहेत, जसं की योग हा चित्तवृत्ती निरोध असं पतंजली महर्षी म्हणतात। चित्ताच्या वृत्तींचा निरोध म्हणजे काय? चित्त म्हणजे मन, मनाचे जे विचार आहे किंवा मनाच्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत किंवा विचारांची शृंखला जी एकदा सुरू झाली की ती कायम एकातनं दुसरा, दुसऱ्यातनं तिसरा असे विचार जे सुरू राहतात, तर त्यांना कुठेतरी नियमांमध्ये बांधून संयमित करण्याचा प्रयत्न करणे याला आपण योगा चित्तवृत्ती निरोध असं म्हणू शकतो। किंवा गीतेनुसार योगा कर्मसु कौशलम म्हणजे जे काही काम आपण करतोय ते काम समत्व बुद्धीने करणे आणि त्या कामामध्ये चांगल्या पद्धतीने कौशल्य आत्मसात करणे याला सुद्धा आपण योग असं म्हणू शकतो। अष्टांग योग म्हणजे काय आणि त्याचा व्यावहारिक जीवनात त्याचं आचरण कसं केलं पाहिजे? मुळात योग ही संकल्पना फार पूर्वीपासून भारतीय परंपरेमध्ये आहे। म्हणजे ज्या काळात, आता मी आयुर्वेदाची वैद्य आहे, तर ज्या काळात आयुर्वेद शास्त्र सुरू झालं, साधारण आयुर्वेदाच्या समकालीन योगशास्त्र सुरू झालेलं आहे। आणि पूर्वीपासनं एक होलिस्टिक अप्रोच ज्याला आपण म्हणतो, की ज्या ज्या गोष्टी पूरक आहेत त्या त्या आयुर्वेदाने समाविष्ट करून घेतल्या, म्हणजे त्या काळची तशी गरज होती। आणि शरीराच्या किंवा मनाच्या स्वास्थ्यासाठी किंवा एकंदरीत निसर्गाशी साधर्म्य साधून उच्च कोटीचं जीवन प्राप्त करणे आणि मोक्षप्राप्ती हा उद्देश ठेवून ज्या ज्या गोष्टी आपल्या शरीराच्या आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक होत्या त्या एकत्र केल्या गेल्या आणि त्यांना एकमेकांना पूरक शास्त्रांच्या रूपाने समाजामध्ये मान्यता मिळाली। तर त्यातलंच आयुर्वेद आणि योग ही दोन्ही शास्त्र एकमेकांना पूरक आहेत। आयुर्वेद हे थोडंसं शरीर स्वास्थ्याकडे लक्ष देणार आहे, तर योग हे मनस्वास्थ्याकडे लक्ष देणार आहे। आजच्या काळात योगाचा अर्थ फार संकुचित पद्धतीने घेतला जातो आणि योगाला केवळ फिटनेसचं माध्यम म्हणून बघितलं जातं, तर तसं नाही आहे। खरं तर योगाची उत्पत्ती ही मुळात मोक्षप्राप्ती साठी झालेली आहे। आता मोक्षप्राप्ती म्हटल्यावर खूप लोकांना ही अंधश्रद्धा वाटते, पण तसं नाही आहे। शरीराचं स्वास्थ्य चांगलं राखून मनापर्यंत पोचणे आणि मनाच्या स्वास्थ्याच्या थ्रू आपल्यातल्या ज्या एनर्जीज आहेत, ज्या निसर्गाशी एकरूप झालेल्या असतात, पण आपल्याला त्याची जाणीव नसल्यामुळे त्या शक्ती योग्य पद्धतीने आपल्या शरीराच्या मनाच्या थ्रू प्रवाहित होत नसतात। तर शरीराला आणि मनाला व्यवस्थित पद्धतीने समरूप निसर्गाशी करून जे शास्त्र आलेलं आहे त्याला आपण योगशास्त्र असं म्हणत असतो। तर त्याच्या या पायऱ्या आहेत। अष्टांग योग जे आहेत त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी
असे 8 अंग योगशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. त्यातली जी पहिली 5 अंग आहेत त्याला बहिरंग योग असं म्हणतात आणि शेवटची जी 3 आहेत त्यांना अंतरंग योग असं म्हटलेलं आहे. यामध्ये फरक असा आहे की बहिरंग योग हा आधी आपल्या स्वतःच्या शरीराला आणि मनाला नियमांमध्ये बांधून योगासाठी तयार करण्याच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या बहिरंग योगात येतात आणि एकदा का शरीराची आणि मनाची तयारी झाली तर पुढच्या ज्या थोड्याशा अवघड पायऱ्या आहेत, धारणा, ध्यान, समाधी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अंतरंग योग हा पुढचं माध्यम सांगितलेलं आहे. मला वाटतं आपण टप्प्याटप्प्याने एकेका योगाबद्दल माहिती घेऊया. हो, नक्की. तर पहिलं जे आहे ते यम आहे. यमामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह अशा 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. हे सगळं वर्णन पातंजल योगसूत्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि अगदी सूक्ष्म विचार यामध्ये आहे. म्हणजे अगदी अहिंसा म्हटल्यानंतर फक्त व्हायलन्स किंवा शारीरिक दृष्ट्या कोणाला इजा करणे असं नसून काया, वाचा, मनाने, कायिक, वाचिक, मानसिक कुठल्याही पद्धतीने हिंसा होऊ नये. आपल्याकडनं अपशब्द बोलला जाऊन समोरचा व्यक्ती दुखावला गेला तर ती पण एक प्रकारची हिंसाच आहे. तर कायिक, वाचिक आणि मानसिक अशा कुठल्याही मनात सुद्धा कोणाबद्दल वाईट विचार नाही केला पाहिजे असं. बरोबर. तर या लेवल पर्यंतचा विचार त्यामध्ये आहे. त्याला अहिंसा आपण म्हणतो. नंतर दुसरी पायरी आहे सत्य. सत्य याचा अर्थ पण तोच आहे की केवळ खरे बोलणे नसून आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये एकसूत्रता असली पाहिजे. नाही तर बोलणं वेगळं असतं, वागणं वेगळं असतं, विचार काहीतरी तिसराच असतो पण एक्सप्रेस करताना वेगळ्याच पद्धतीने होतो. तर तसं न होता ज्या पद्धतीचे विचार मनामध्ये आहेत ते तसेच्या तसे मांडता येणं किंवा त्यामध्ये सत्यता ठेवणं. उगीचच म्हणजे जिथे लाभ आहे तिथे थोडंसं खोटं बोलून काम चालवणे वगैरे हा जो प्रकार असतो तसं न होता सत्य हे त्या लेवलपर्यंत पाळायचं आहे. नंतर अस्तेय म्हणजे चोरी, अस्तेय म्हणजे चोरी न करणे. यामध्ये पण सेम याच लेवलपर्यंतचा विचार आहे की दुसऱ्याच्या वस्तू चोरणे म्हणण्यापेक्षा दुसऱ्याच्या वस्तूची किंवा त्यांच्या ऐश्वर्याची, त्यांच्या सुखाची लालसा आपण न बाळगणे. म्हणजे जो मत्सर येतो, कुठेतरी कंपॅरिझन येतं की त्याच्या वाट्याला इतकं सुख आलेलं आहे, मला ते का नाही. ही पण एक प्रकारची मानसिक का होईना पण चोरीच आहे. ती पण न करणे. अहिंसा, सत्य, अस्तेय. त्यानंतर ब्रह्मचर्य म्हणजे शरीराच्या इंद्रियांना संयमित करणे, कंट्रोलमध्ये ठेवणे. आणि त्यानंतर अपरिग्रह. परिग्रह म्हणजे वस्तू गोळा करणे किंवा संचय करणे. अपरिग्रह म्हणजे संचय करू नये असं. तर ज्या अगदी गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे भौतिक गोष्टी पण झाल्या आणि मानसिक पण, कुठपर्यंत लालसा बाळगायची किंवा जे आपल्याला आवश्यक नाहीये त्या गोष्टींचा संचय आपल्यापर्यंत होऊ नये. म्हणजे माझं काम जर 4 ड्रेसमध्ये भागतंय तरी पण प्रत्येक वेळेस नवीन ट्रेंड आला की हे मला हवंय, ते मला हवंय, अरे हे शूज छान वाटतात, चला घेऊया. तर ही मनाला कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किंवा त्याच्यावर विजय मिळवण्यासाठीच्या या पायऱ्या आहेत. तर हे आहेत यम. त्यानंतर आपण बोलूया नियम. नियम मध्ये 5 गोष्टी आहेत: शौच, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. जेव्हा आपण यम च्या पायरीपर्यंत पोहोचतो त्यानंतर मग शौच म्हणजे शुद्धता. मग ती शरीराची शुद्धता, मनाची शुद्धता, आपल्या आजूबाजूच्या परिसराची शुद्धता, ह्या तिन्ही पद्धतीने शौच अष्टांग योगामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर संतोष म्हणजे समाधान. जसं आपण अपरिग्रह सांगितलं की संचय करू नये, त्याच पद्धतीने संतोष म्हणजे समाधानी राहणे. जी काही सिच्युएशन आपल्या समोर येईल त्यामध्ये मध्यम मार्ग शोधून आपल्या सॅटिस्फॅक्शनची लेव्हल त्याच्याशी मॅच करणे असं आपण म्हणू शकतो त्याला. त्यानंतर आहे तपस. तपसचा अर्थ अगदी हिमालयात जाऊन तप करणे वगैरे असा न घेता आपल्याच सगळ्या रुटीनला कुठेतरी एक शिस्तबद्ध पद्धतीने आखणे, त्याला आपण आजच्या काळामध्ये तप असं म्हणू शकतो. कारण ते सुद्धा एक प्रकारचं तपच आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचे काही जे नियम आपल्या शरीराला आणि मनाला लावायला सांगितलेले आहेत, जे की शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्वास्थ्यासाठी आवश्यक असतात, तर ते
जेव्हा शिस्तबद्ध पद्धतीने आपण फॉलो करतो त्याला आपण तपस म्हणू शकतो. मग हे असं पण असेल ना मॅम की यम हे म्हणजे मी हे वाचलंय म्हणून म्हणते. यम जसं समाजात वावरताना आपण अवलंबले पाहिजे बरोबर. आणि नियम नियम हे जे आहे ते स्वतःसाठी. स्वतःसाठी आहे. बरोबर. म्हणजे आधी बाहेरून आपण आत तो जो प्रवास आहे तो आपण करतो. की आधी बाहेरच्या सगळ्या नियमांमध्ये आपण स्वतःला बांधलं, आता स्वतःच्या नियमांकडे वळायचं आहे. मग त्यामध्ये स्वतःची शुद्धी आली, स्वतःचा संतोष आला, तपस म्हणजे शिस्तबद्धता आली. नंतर स्वाध्यायाचा अर्थ खूप सुंदर आहे की जे काही आपण करतोय त्यामध्ये तटस्थ भूमिका घेऊन एक थोडस अभ्यासू वृत्तीने बघणे. म्हणजे आजूबाजूला काय चाललंय किंवा माझ्या ह्याच्यामध्ये रुटीन मध्ये मी काय काय करतो आहे ह्याच्याकडे थर्ड पर्सन म्हणून आपण जेव्हा बघायला लागतो तेव्हा त्यातले बऱ्याचशा त्रुटी आपल्याला कळतात, काही चांगले गुण आपल्याला कळतात. मग त्यातनं आपण स्वतःला पण असेस करू शकतो आणि अजून चांगलं कसं काय इम्प्रूव्हमेंट आपल्याला करता येईल स्वतःमध्ये ते आपण त्यामध्ये करू शकतो. आणि शेवटची पायरी असते ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे जे काही तुम्ही करताय त्याला कुठल्या तरी एका शक्तीला समर्पित करा, जी तुमच्यासाठी दिव्य शक्ती असेल. मग ते देव असतील, गुरु असतील किंवा तुमचे कोणी आयडल असतील किंवा निसर्ग असेल. निसर्ग ही सुद्धा शक्तीच आहे. तर त्याला समर्पित भावनेने जायचंय पुढे आणि जे काही केलं आहे ते समर्पण करायचं आहे. ह्या 5 पायऱ्या म्हणजे नियम आहे. पुढची पायरी आहे आसन. यम नियम झाल्यानंतर तिसरी पायरी ही आसन आहे अष्टांग योगातली, जे की सध्या योग म्हटल्यानंतर फक्त आसनं करायची ओढून ताणून वेडी वाकडी जमत असतील नसतील तरी पण, आणि खूप बॉडी स्ट्रेचिंग केल्यानंतर आपल्याला योग जमला असा जो एक समज आहे. तर तसं नाहीये. जोपर्यंत आपण यम नियमांमध्ये स्वतःला सेटल करत नाही तोपर्यंत आसनाच्या पायरीला फारसं महत्व येत नाही. कारण की आसनचा अर्थ स्थिरम सुखम आसनम असा सांगितलेला आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या शरीराला कुठल्याही पोझिशन मध्ये स्थिर राहता येईल तेव्हा ती पायरी गाठली आपण असं म्हणू शकतो. तर तेवढी स्टॅबिलिटी येण्यासाठी आधी आपल्या शरीराला थोड्याशा नियमांची आणि शिस्तबद्धतेची खरंच गरज असते. तरच आसनाच्या पायरीपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर स्थिरम सुखमासनम म्हणजे कुठलंही, म्हणजे अगदी पद्मासन आहे किंवा स्वस्तिकासन आहे, साधी आसनं जी आहेत की ज्यामध्ये आपण स्टेबल बसू शकतो, किंवा थोडीशी अवघड आसनं आहे, मयुरासनासारखी आहे, पश्चिमोत्तानासारखी आहे. तर आसन कुठलंही असू द्या, जर तुमच्या शरीराला त्या स्थितीमध्ये योग्य पद्धतीने श्वासोच्छवास नीट चालू असताना तुम्ही स्टेबल राहू शकत असाल तर ते तुमच्यासाठी योग्य आसन आहे. मग डझंट माइंड की काही लोकांना खूप अवघड आसनं जमतात, काही लोकांना नाही जमत, ते हा कंपॅरिझनचा विषय नाही आहे. ज्या पोझिशनमध्ये आपण स्थिर राहू शकू आणि पुढच्या पायरीकडे म्हणजे प्राणायामाकडे आपण योग्य पद्धतीने जाऊ शकू, ती आपल्यासाठी आसनाची पायरी असं समजायला हरकत नाही. तर आसनाच्या नंतर मग चौथी पायरी असते प्राणायाम. ही आसनाच्या नंतर का दिलेली आहे? कारण जेव्हा शरीराचं स्थिरता आपण साध्य करतो त्यानंतर आपण श्वासावर योग्य पद्धतीने लक्ष केंद्रित करू शकतो. नाही तर कुठेतरी आपण खूप ओढून ताणून एखादं आसन केलेलं आहे आणि मग पायामध्ये मुंग्या यायला लागल्या किंवा कुठेतरी दुखायला लागल्या, कुठेतरी खूपच स्ट्रेच होते, आता असं वाटतं की केव्हा एकदा सोडू हे आसन, अशी जर स्थिती येत असेल तर आपण श्वासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही आणि त्याच्या थ्रू आपल्याला जे मनापर्यंत किंवा इंद्रियांपर्यंत पोहोचायचं आहे ते पुढच्या पायऱ्या साध्य होणार नाही. म्हणून आधी आसनाच्या स्थिती सांगितलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण प्राणायामाकडे जातो. जेव्हा आपण स्थिरता प्राप्त करतो त्यानंतर श्वास आणि प्रश्वास या दोघांच्या गतीला व्यवस्थित पद्धतीने नियमन करणे याला प्राणायाम असं म्हणतात. बऱ्याच लोकांना हल्ली आपण बघतो की बीपी सारखे वगैरे त्रास असतात किंवा टॅकिकार्डिया म्हणजे खूप हार्ट रेट जास्त असतो, एन्झायटी असते किंवा डिप्रेशन असतं. अशा गोष्टींमुळे जो हृदयाचा वेग आहे, गती आहे ती वाढलेली असते, नाडीची गती वाढलेली असते. तर ह्या कंडिशन्सवर प्राणायामाचा खूप चांगला उपयोग होतो. जर प्राणायामाचा अभ्यास योग्य मार्गदर्शनाखाली केला गेला तर जी एका श्वासाची जी लांबी आहे ती त्यामध्ये वाढवायचा प्रयत्न आपण करत असतो. प्राणायामामध्ये पण बरेच प्रकार आहेत. पूरक, कुंभक, रेचक हे त्याचे अंग आहेत प्राणायामाचे.
आणि मग वेगवेगळे प्राणायामाचे प्रकार बरेच आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेले आहेत. तर त्यातले श्वास घेण्याला आपण पूरक म्हणतो, काही वेळ तो थांबवून ठेवणे याला कुंभक, आणि योग्य वेळी तो बाहेर सोडणे म्हणजे प्रश्वास, त्याला आपण रेचक असं म्हणतो. ह्यांच्या विशिष्ट पद्धतीने गती सांगितलेल्या आहेत की किती अंकांमध्ये श्वास घ्यायचा, किती अंकांमध्ये तो धरून ठेवायचा, किती अंकांमध्ये सोडायचा. त्यानुसार जेव्हा एकेका श्वासाची लांबी वाढत जाते तेव्हा हळूहळू हृदयावरचा जो ताण आहे, जो ओव्हर पंपिंगमुळे किंवा ओव्हर स्ट्रेसमुळे वाढलेला आहे, तर तो कमी व्हायला मदत होते आणि हृदयाच्या मसल्सला थोडंसं रिलॅक्सेशन मिळाल्यामुळे पर्यायाने पुढचं आयुष्य वाढतं, जे आपण म्हणतो की श्वास मोजून आलेला आहे व्यक्ती. आपण एकेका श्वासाची लांबी वाढवतोय म्हणजे निश्चित ते श्वास वाढतायत. बरोबर. त्या पद्धतीने प्राणायामाचं कार्य होतं. प्राणायामानंतर 5वी जी पायरी आहे आणि बहिरंग योगातली शेवटची पायरी म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहारचा अर्थ आहे प्रति आहार. प्रति म्हणजे प्रतिकूल किंवा विरुद्ध, आणि आहार. तर आहार म्हणजे आपण जो घेतो तो आहार न समजता जी आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत आणि 11वं इंद्रिय म्हणजे मन, अशी 11 जी इंद्रिय सांगितलेली आहेत, त्या इंद्रियांना त्यांचा आहार म्हणजे काय, तर त्यांचे विषय आहेत. तर ते विषय त्यांना न देणे याचा अर्थ मग आपण ऐकणं बंद करायचं का, किंवा बघणं बंद करायचं का, बोलणं बंद करायचं का, असं नाही. तर जे म्हणजे आवश्यक नाहीये, बुरामत बोलो बुरामत सुनो वगैरे म्हणतात, तर त्याचंच शॉर्ट स्वरूप आपण म्हणू शकतो ते. प्रत्याहार ही थोडीशी जास्त डीपर लेव्हलची कन्सेप्ट आहे. त्यामध्ये आपल्या मनाला योग्य पद्धतीने नियमित करण्यासाठी काय आवश्यक आहे की इंद्रियांशी जोपर्यंत मन संलग्न होत नाही तोपर्यंत इंद्रियांना ज्ञान प्राप्त होत नाही. जसं आपण झोपेत बघतो की सुप्तावस्था असते, तर तेव्हा कोणी बोलत असेल किंवा तेव्हा आपल्याला समोरचं काही दिसत नाही, ऐकू येत नाही किंवा कळत नाही काय चालू आहे असं, कारण तेव्हा मन हे सुप्तावस्थेत असतं. मनाचा इंद्रियांशी संपर्क न झाल्यामुळे आजूबाजूला विषय जरी प्रेझेंट असले तरी ते आपल्याला त्याचं ज्ञान होत नाही. तर प्रत्याहारमध्ये आपल्याला हेच करायचं आहे की जरी सुप्तावस्था नसली तरी जागृत अवस्थेत असताना आपण जागेपणी सुद्धा किती लेव्हलपर्यंत आणि कुठल्या गोष्टींपर्यंत आपल्या इंद्रियांचा वापर आपल्याला करायचा आहे आणि कुठे ते स्टॉप करायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्याला आपण आजच्या काळातला प्रत्याहार असं म्हणू शकतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर भरपूर सिरियल्समध्ये खूप भांडण तंटे कटकारस्थानं ही सगळी दाखवली जातात आणि आपल्या घरातल्या स्त्रिया तासनतास ते सगळं बघत असतात. उगीच नको ते विषय आपण डोळ्यांना देतोय, नको ते विषय, ज्या विषयांची गरज नाहीये आपल्या शारीरिक मानसिक स्वास्थ्याला, त्याचा काहीही पद्धतीने उपयोग होणार नाहीये, त्या गोष्टी आपण दिवसभर ऐकत राहतो, बघत राहतो. मग त्याचं चिंतन मनन सुरू होतं, कारण की दिवसभर जे बघितलंय जे ऐकलंय ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड, सबकॉन्शियस माइंड मध्ये त्याच्यावर विचार प्रक्रिया सुरू राहते आणि कळत न कळत वागण्यावर त्याचा परिणाम होत राहतो. तर अशा पद्धतीने जर विचार आपण करायला गेलं तर प्रत्याहार ही आजच्या काळातली खूप मोठी आवश्यक गरज आहे. आणि जेव्हा प्रत्याहाराच्या पायरीपर्यंत आपण पोहोचू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या शरीराची आणि मनाची तयारी झालेली आहे पुढचा योग साध्य करण्यासाठी, असं आपण म्हणू शकतो. आता अंतरंग योग. अंतरंग योग या पुढच्या 3 पायऱ्या आहेत, त्या तशा अवघड आहेत, कारण की अष्टांग योग ही म्हणावी तेवढी सोपी प्रोसिजर नाही आहे. आसन हे फक्त त्यातलं एक अंग आहे आणि आसन झालं, प्राणायाम झालं, प्रत्याहार झालं, यानंतर ऍक्च्युअल जे आपण मोक्षप्राप्तीकडे नेण्याचा जो मार्ग आहे अंतरंग. आता बाहेरचे सगळे चॅनल्स बंद झाले, प्रत्याहार केलाय आपण, आता बाहेरून खूप खाद्य आपल्याला अवेलेबल आहे, डेव्हिएशन्स खूप अवेलेबल आहे, पण आपण ते घेत नाहीये. आपण ती बाउंड्री आखलेली आहे आता की हे मला नकोय, नाऊ आय एम इनफ सॅटिस्फाईड विथ दिस. ही लेवल आल्यानंतर मग आता स्वतःच्या आत आपल्या ज्या एनर्जीज आहेत त्या आपण बाहेर प्रसारित करणं ब्लॉक केलेलं आहे. मग आता त्या ज्या एनर्जीज आहेत त्या इनवर्ड होतील आणि मग त्यातनं जे साध्य होईल तो अंतरंग योग आहे. त्यातली पहिली पायरी ही धारणा सांगितलेली आहे. हे सगळं झाल्यानंतर मग एक विषय जो काही आपल्या समोर असेल त्याच्यावर आपलं ध्यान म्हणजे धारणा म्हणजे लक्ष केंद्रित करणे, त्याला आपण धारणा असं म्हणतो. देशबंध चित्तस्य धारणा असं
त्याचं सूत्र आहे की एका विषयाशी कुठेतरी आपण मनाला बांधून ठेवायचा प्रयत्न करतो. जे खूप विषय होते, शेकडो विषय चालू होते, त्या सगळ्यांचे चॅनल्स आपण बंद केले, स्विच ऑफ केले आणि एक विषय निवडला. मग तो विषय अगदी जसं मी सांगितलं की तुमचं श्रद्धास्थान असेल किंवा निसर्गातली एखादी शक्ती असेल किंवा ज्या शक्तीशी आपल्याला समर्पित भावना आहे त्या शक्तीला समोर धरून तेवढ्या विषयाशी जेव्हा आपण आपल्या मनाला बांधून ठेवायचा प्रयत्न करतो ती धारणेची स्थिती असते. आणि धारणेचंच दृढीकरण करणे किंवा कंटिन्युअस प्रोसेसमध्ये जेव्हा धारणा केली जाते तेव्हा तिला आपण ध्यान असं म्हणतो. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे आपण आधी इनवर्ड मुवमेंट सगळ्या करायला सांगतो. एक शवासनाची पोझिशन घेतली जाते, आपण आधी बॉडी रिलॅक्सेशन करतो सगळं आणि त्यानंतर मग श्वासावर लक्ष केंद्रित करून हळूहळू मग आपण इमॅजिनेटिव्ह पॉवर वापरतो. आपण काहीतरी इमॅजिन करतो की माझ्या डोळ्यासमोर हे आहे किंवा एक दिव्य शक्ती मला दिसते आहे, आता तिच्यामध्ये आपण आपल्या सगळ्या शक्ती प्रवाहित करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ती ध्यान ही कंडिशन असते आणि या कंडिशनमध्ये इतकी शांतता माणूस अनुभवतो की कुठलीही दुखणी असतील शारीरिक मानसिक त्या सगळ्यांचा विसर पडतो आणि पुन्हा एकदा जे मनाचं रिज्युविनेशन आपण म्हणतो ना ते ध्यानाच्या थ्रू आपण साध्य करू शकतो. आणि शेवटचा टप्पा म्हणजे समाधी आहे. कदाचित मी याबद्दल जास्त बोलणं अवघड असेल कारण की समाधी ही अवस्थाच अशी आहे की त्याचा अनुभव घेतल्याशिवाय माणूस खूप जास्त त्याबद्दल सांगू शकत नाही. पण तरी एक माझ्या ज्ञानानुसार थोडंफार सांगते की समाधी ही अतिशय शेवटची अवस्था आहे. जेव्हा ध्यान प्रवाहित झालं, आपण शक्तीशी एकरूप झालो, त्यानंतरचं जे चैतन्य माणूस अनुभवतो आणि सगळ्या सुखदुःखाच्या किंवा विषयांच्या पार जाऊन तटस्थपणे आपण एक वेगळी शक्ती आहोत आणि त्या दिव्य शक्तीचाच आपण एक अंश आहोत अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या आयुष्याकडे समत्व बुद्धीने बघायला लागतो तेव्हा खरं तर समाधी अवस्था प्राप्त झाली असं म्हणायला हरकत नाही. ही खूप वरची लेवल आहे ती. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाला प्राप्त करणं तसं अवघड आहे पण अशक्य नक्कीच नाही. जर सगळ्या पायऱ्या आपण चांगल्या पद्धतीने कॅरी करू शकलो तर नक्की त्या अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. तेवढी तयारी पण त्याच्यासाठी करणं गरजेचं आहे, स्टार्टिंग पासून अगदी पहिल्या पायरीपासून. हो बरोबर. आणि कदाचित बरेच लोक आहेत ज्यांना या पायऱ्या माहितीच नाही आहे आणि त्या तुम्ही आज खूप सुंदररित्या सांगितल्या मॅम. धन्यवाद त्यासाठी. आता आंतरराष्ट्रीय योग दिन येत आहे, त्याबद्दल तुम्हाला काय सांगावं वाटतं? आंतरराष्ट्रीय योग दिन हा खरं तर खूप छान सुरुवात झालेली आहे कारण मुळातलं हे भारताचं शास्त्र आहे जे की इतकं हजारो वर्ष जुनं आहे पण कुठेतरी आपल्याला त्याचा विसर पडला होता. तो या निमित्ताने का होईना आपण दरवर्षी एक दिवस असा ठरवला आहे 21 जूनचा आणि त्या दिवशी आपण तो साजरा करतोय. त्यामागे कन्सेप्ट असा आहे की दरवर्षी एक थीम कुठली तरी ठरवली जाते आणि त्या थीमनुसार मग काम केलं जातं. यावर्षीची थीम आहे योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. म्हणजे सेल्फ वेलबिंग प्लस सोसायटी वेलबिंग. आता जसं आपण या सगळ्या पायऱ्यांबद्दल माहिती घेतली अष्टांग योगाच्या तर त्यामध्ये हे लक्षात आलंच असेल की जर सेल्फ कंट्रोल आणि सेल्फ मोटिवेशन योगाने इतकं चांगलं मिळत असेल तर ती व्यक्ती जेव्हा बाहेर पडून समाजात वावरेल तर ती नक्की समाजाचं कल्याणच करेल. तिथे कुठेही वाईट घडणार नाही, हिंसा घडणार नाही किंवा चुकीच्या गोष्टी त्या व्यक्तीकडनं होणार नाही किंवा तिच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा होणार नाही अशी अवस्था प्राप्त होऊ शकते. तर सोशल वेलबिंगसाठी सुद्धा योगाचा किती चांगला उपयोग होऊ शकतो हे एम्फसाइज करण्यासाठी यावर्षी अशी थीम ठेवलेली आहे आणि त्या दृष्टीने सगळ्या लेवलवर जागतिक पातळीवर खूप छान प्रयत्न चालू आहेत. मला असं वाटतं की हाच आजचा संदेश म्हणून आपण समजूया आणि स्वतःला त्या दृष्टीने तयार करूया आणि स्वतःच्या उन्नतीबरोबर सामाजिक उन्नती सुद्धा योगाच्या थ्रू आपण साधूया. धन्यवाद मॅम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही पुन्हा एकदा मला वेळ दिला आणि खूप सुंदर माहिती सांगितली त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आजची मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी तुमच्या कमेंट्स वाचत असते. लाईक